आज आपण ना गुळ खोबऱ्याची चिक्की बनवली. ही आपली ना अलिबागची प्रसिद्ध चिक्की आहे. मी तुला दाखवते कशी बनवायची. चल. चालेल, सांग मला. हे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, हा गूळ आणि हे तूप घेतलेलं आहे. आपण मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे. हा सफेद कलरच राहिला पाहिजे, लाल करून नाही घ्यायचं खोबरं आपल्याला. श्रीवेद ऐकतोस ना? म्हणजे यातला ना ओलावा कमी होईल आणि ही चिक्की भरपूर दिवस आपली टिकेल. ब्राऊन झाल्यावरती काय ब्राऊन नाही करायचं, मग तो करपणार ते. फक्त साधारण थोडीसंच भाजून घ्यायचं आपल्याला, ओलावा कमी होईपर्यंत. किती नारळ लागतात? नारळ किती पण घेऊ शकतो आपण, जसं आपल्याला बनवायचं आहे तेवढी. हां, आपल्याला जेवढी पाहिजे असेल तेवढी बनवायची. आपण आता गुळाचा पाक करून घ्यायचा. याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे खाली तो गुळ करपायचा नाही. हे आता गुळात बारीक असा कापून घेतलेला आहे आपण सुरीने. तो बघ विरघळायला लागला आहे, सुरुवात झाली तो. आता तो पातळ होणार, मग त्याचा पाक तयार होणार. हा बघ आपला आता पाक तयार झालेला आहे. तो पाक बघ आता बघ एक तार येणार आहे ना, असं चिकट झालेलं आहे. जास्त पण कडक यायचं नाही, मग चिक्की आपली कडक होईल एकदम, आहे ना. बघ कशी तार येते. आता त्याच्यामध्ये आपल्याला त्या चिक्कीला अशी वरती हे येण्यासाठी मस्तपैकी दिसण्यासाठी आपण तूप टाकले त्याच्यामध्ये, म्हणजे चिक्की आपली उठून दिसा, चिक्कीचा कलर. आता आपण थोडं थोडं करून खोबरं टाकायचं त्याच्यात. गॅस बारीकच करायचं, आज गॅस करून. जीव करून घ्यायचं आपल्याला. ही बघा असं आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. ते आपण आता ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. पहिले ताटाला हे तूप लावून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे गॅस बंद करायचा, हे मिश्रण आपलं काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे ताटाला तूप लावून घेतलं पहिलं, नंतर त्याच्यामध्ये ती चिक्कीचं सारण ओतलेलं आहे आणि ते असं प्लेन करून घेतलेलं आहे. आता थोडी थंड झाली की तिच्या वड्या पाडू. हे थोडं आता नरम असतानाच आपण अशा वड्या पाडून घेऊया त्याच्या, म्हणजे ते सुकल्यावर त्या काढायला मस्त आपल्याला. तर कशा वड्या पडतात, छान मस्त. श्रीवेद थँक्यू. हो मस्त. आणि हे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.